नको ये बिना टीशी ये ना कोण पेडली ते बघतो तुला 11 दा बंद होत बाकी जावं डे मला प्रश्न परत नाही ना शेल नसतो ना प्रश्न परत जाण घालीन जर मी 12 जण टोटल 12 जण हन पोरा 12 जण 11 जण बरं तुझी फोटो दाखवून करे मी आज चालतो बेसा का सगळे सांगा ना तो काय ना मी त्याला नीट तर सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. मुकेश आणि राकेश. मुकेश आणि राकेशची सलामीची जोडी कालिका माता कालवार संघाची मैदानात आलेली आहे. मॅचला सुरुवात होते. दुपारचा सत्र आहे. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. चांगली रुचकर सोय केलेली आहे. चविष्ट जेवण आपल्याला पाहायला मिळते मंडळाच्या माध्यमातून सर्व टीमसाठी. तर पाहूया या मॅचचा पहिला चेंडू. इथं मात्र आपण पाहिलं तर चांगला फटका खेळून काढलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिजन मध्ये चेंडू फरार होतोय. सीमारेषे बाहेर 4. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चौकार लागला गेला आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर न्यू वेलम पायगाव संघ आणि तुफान पिंपलाची मॅच खूप चांगली पाहायला मिळाली. त्या अगोदर वरच्या गटामध्ये आपण पाहिलं दिवा संघाने खूप चांगलं प्रयत्न करत चांगली फटकेबाजी दोन्ही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. पाहूया पुढील चेंडू. स्वान पथक आहे. ग्राउंडवरती काय तपासणी केली जाते. अतिरेक हल्ला होण्याच्या तयारीमध्ये आहे की नाही. जेवणाच्या टेबलावरती चावी जर कोणाची हरवली असेल तर तिथं उपस्थित आहे, ती घेऊन जायची आहे. यावेळेस पाहू शकता आपण चेंडूने केली फसवेगिरी. पाहूया चेंडू डीप मध्ये होते. क्षेत्ररक्षकाच्या मागे धावतोय. अखेरकार चेंडूला अडवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 6 अंकावरती. या हंगामाचा विचार केला तर आपण जर पाहिलं तर भरपूर टुर्नामेंट होत आहेत, परंतु या स्पर्धेने मात्र पहिली वेळ या हंगामाच्या सुरुवातीला सर्व टीम साठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. खूप खूप धन्यवाद या सर्व आयोजकांचं. यावेळेस उडवलाय, बॅट वरती घेतलेला आहे प्रॉपर आणि चेंडूला केला आहे हवाई सफर. सीमारेषे बाहेर षटकार. मयुरेश ऑन फायर. पहिला चौकार, त्यानंतर आपण त्याच्या बॅट मधून पाहिला षटकार. एकंदरीत धावा फलकावरती 12 या लागल्या गेल्यात.
फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते कालिका माता कालवार या संघाच्या माध्यमातून. वार पलटवार खेळाचा नियम जरी असला तरी इथं मात्र चांगली फलंदाजी पंच भाऊ पाटील असतील आणि आपण पाहिलं तर पंच सुरेश घरत आणि अतिशय स्टायलिश पंच आपण जर पाहिले सुनील म्हात्रे हे नेहमीच आगळ्या वेगळ्या शैलीने आपण पाहिलं तर वाईट नो बॉल किंवा बाद अशी खून त्यांच्या माध्यमातून केलीच जाते. हे एन्जॉय केलं जातं क्रिकेटच्या माध्यमातून आणि निश्चितच कुठलीही भूमिका असो त्या भूमिकेमध्ये आपण एन्जॉय करणं गरजेचं आहे. तसाही क्रिकेटचा खेळ हा एन्जॉयसाठी आज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आपण 40+ पाहतोय याच्यामध्ये 65 प्लसचेही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढील चेंडू विश्वनाथ यावेळेस उडवला बॅट मधून. आपण पाहिलं तर पिच वरती उतरले होते, 2 पावलं पुढे गेले, बॅट वरती घेतला गेला, ताकद आणि टायमिंग यांचा समन्वय जुळला गेला आणि आपण पाहिलं तर क्या बात आहे. डोळ्याची पारणे हरण करणारा हा फटका मित्र पाहायला मिळाला मुकेश याच्या बॅट मधून. नेहमीच मुकेश आपल्या संघात त्यानंतर मात्र येणाऱ्या फलंदाजांना त्यातला आत्मविश्वास आणि एक ऊर्जा जागृत जणू काय होते आणि चांगला स्कोर उभा होतोय. पाहूया पुढील चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू आहे, खोदून काढलेला आहे ऑन साइडला. गणेश इज देअर. इथं मात्र पाहतोय आपण एक धाव घेतली जाते एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 19 धावफलकावरती लागले गेले. पुन्हा एकदा आहे गोलंदाज मागरा ठरतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 20चा आकडा पूर्ण करणारे भरपूर गोलंदाज पाहायला मिळाले, 7 ते 8. पाहूया आणि या ठिकाणी पाहू शकता आपण मिसफील्ड झालेली आहे आणि एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. इथेही 21 धावा खर्च केल्या गेल्यात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पंढरी यांनी 20 धावा दिल्या होत्या, युवराज यांनी 20 धावा दिल्या होत्या, संतोष म्हात्रे यांनी 20 धावा दिल्या होत्या, नाना गोंदले यांनी 20 धावा दिल्या होत्या, रोहिदास यांनी 20 धावा दिल्या होत्या आणि सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा जर पाहिलं तर मनोज टावरे यांनी सुद्धा 20 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर पूर्ण संघाकडून केले असताना निलेश यांनी 24 आणि मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर श्याम यांनी 25 आणि संतोष यांनी मात्र आपण पाहिलं तर 31 धावा दिल्या होत्या आणि इथेही त्या वर्णीला उतरलेला 21 पाहायला मिळतोय विश्वनाथ. नवीन गोलंदाज गणेश येतोय, गणेश ठाकरे. पाहूया अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये नेहमीच पाहायला मिळते. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी गोलंदाज त्यान होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी आणि फुल टॉल वसूल केला जातोय. चेंडूला भिडकावून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. तर निश्चितच चालू असलेला सामना आपण एन्जॉय करत आहात. या कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी भोईर आणि त्यांनी या दोन्ही संघांसाठी आयोजन नियोजन साठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपले सहर्ष स्वागत आहे सन्माननीय उपाध्यक्ष प्रमोदजी भोईर साहेब.
यस, फलंदाज बाद आहे. एक रन घेतला ना, दुसरी आउट झाली. रन आउट एक लिया. धावसंख्या जर पाहिली तर 28 या अंकावरती लागली गेली आहे. आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये खूप साऱ्या धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर इथं मात्र पहिल्याच चेंडूवरती बिगिट षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले राकेश आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय नितीन. मुकेश मात्र चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत एक चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईकवरती आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. गणेश ठाकरे यांच्या पहिल्या चेंडूवरती एक बिग हिट पाहायला मिळाला. खास करून या पिचवरती फलंदाजांना खूप मदत मिळली जाते. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस चांगला फटका आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. नो चान्स फिल्डर. चेंडू सीमा पार. बिग हिट. अजून एक चांगला फटका. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 32 या अंकावरती जाऊन पोहोचते. निश्चितच योगराज यांनी पण आज एक चांगला फटका खेळला गेला. इंजर्ड आहेत, हाताला प्रॉब्लेम आहे, तरी सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्र, त्या खातर आपण पाहतोय. गावासाठी खेळणं ही एक मनस्थिती बनून गेलेली आहे. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने दिशा दिलेली आहे. पाहू शकता आपण कव्हरच्या रिजनला एक धाव कंप्लीट केली. मुकेश मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता आणि घातक प्रयत्न पाहायला मिळतोय. क्या बात आहे. चुकीचं निर्णय इथं मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज मुकेश बाद होत आहे दुर्दैवारित्या रनआउटच्या स्वरूपात. पाहू शकता आपण एक चांगली रणनीती आखली गेली होती आणि त्या रणनीतीमध्ये फसला गेला मुकेश, ज्याने खरोखरच खूप चांगली सुरुवात केली. आपण पाहिले 10 चेंडूंमध्ये 33 धावांची एक असरदार, बहारदार, यादगार खेळी केली गेली. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता, समोर ठेवला होता चेंडूला, परंतु आपण पडल्यानंतर बाहेरच्या दिशेमध्ये काढला जातोय. लेग स्पिन आपल्याला पाहायला मिळालं आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर निर्धावची झाली सांगता. नवीन फलंदाज विद्यानंद मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 33. यावेळेस पुन्हा एकदा तोच टप्पा, तोच रिझल्ट, निर्धाव. धावसंख्या स्थिर 33 या अंकावरती. कमबॅक केलं गेलंय मी तर म्हणेन, खास करून गणेश ठाकरे यांच्या गोलंदाजीला. कारण पहिल्याच चेंडूवरती ज्यावेळेस बिग हिट, मोठा फटका लागतोय, तेव्हा कुठेतरी दबाव, प्रेशर पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे आपण पाहिले तर 33 या अंकावरती लागली गेली आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण येतोय
आपण पाहिलं 2 मॅचमध्ये दिवा स्पोर्ट दिवा संघाकडून खेळत असताना किरण म्हात्रे याने मात्र खूप प्रभावी खेळ त्यांचा पाहायला मिळाला. पहिल्या मॅच खेळत असताना त्यांच्या हातून 50 हुकली गेली, 46 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये 30 धावांचं त्याच नावाचा आणि त्याच नावारूपाने काम करणारा गोलंदाज किरण येतोय. नाव सेम आहे मित्र हो, नावात सर्व काही असतं परंतु कर्मामध्ये सर्व काही दडलेलं असतं. तर या किरणमध्ये काय दडलेलं आहे पाहूया या मॅचमध्ये. आतापर्यंत धावसंख्या चांगली आहे धावफलकावरती पाहिली तर 33 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस लेग स्पिनचा मारा केला जातोय, चेंडूला पुढे ठेवला जातोय, स्पिन केलं जातंय आणि ती निर्धावची होते सांगता शरीराचा वेध घेताना पाहायला मिळालं. आपण जर पाहिलं तर 5 पावलांचा इथं मात्र रनअप आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस पाहू शकता आपण चांगला चेंडू हाताला गेला होता, चांगला प्लेसमेंट इथं पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण थोडंसं पंबलिंग झाल्याने दरम्यान 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 या अंकावरती. नेहमी म्हटलं जाते की 5 पावलांचा रनअप घेणारा गोलंदाज आणि शेतामध्ये असणारा 5 पावल्या नेहमीच घातक असतोय, तसा हा गोलंदाज घातक आहे, विषारी आहे. पुढील चेंडू पाहूया. एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावीचा दबाव टाकलेला, प्रेशर टाकलेला, प्रेशराइज केलं जात आहे आणि 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 37 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. आपण पाहिलं तर एक चांगला टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिला चेंडू आपण पाहिला तर निर्धाव हाताला होता, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकते 37 ऑन बोर्ड. पुढील चेंडू इथेही आपण पाहिलं तर व्हेरिएशन बदल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, जागा बनवली होती परंतु आपण पाहिलं तर एक कॉईनच्या बाजूने जातोय. हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केलेला गेला आहे. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. स्लोअरचा मारा पुरेपूर अंदाज घेतला जातोय, चेंडूला भिडकावून दिलं तर सीमारशे बार बिगिट षटकार. 44 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतंय, कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर खूप धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत आणि काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. आपण पाहिलं तर 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आज सकाळी आपण पाहिलं तर रणांचा वादळ निर्माण केलं होतं दिवा स्पोर्ट दिवा संघाने आणि या ठिकाणी आपण पाहतोय कालिका माता कालवार क्या बात आहे वार करत असताना पाहायला मिळत आहेत. इथेही चुकी पाहायला मिळते यष्टीरक्षकाच्या हातामधून. जिथे एकी धाव नव्हती तिथं मात्र आपण पाहिल्या तर बाईच्या स्वरूपात या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ओव्हर कंप्लीट होते. तिसरी धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर पाहायला मिळते आपल्याला 46. व्हाईटच्या नंतर डॉट आहे ना, मग या 2 46 झाले ना, मग बरोबर ना 46 नाही त्या जाऊन द्या काय करायला. बरं कट करा.
झाले या 33 ना झाले 13 धावा गेले का 13 कोणी घेतल्या विद्यालय स्ट्राईक वर होतं नितीन आहे ना जिंदर आहे ना 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 46. आता मात्र येणारा गोलंदाज जो आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी या गोलंदाजाला कुठेतरी धावा थांबवण्या लागतील कारण धावा खूप बनल्या गेल्या आहेत. 50 धावा जरी असल्या तरी त्या चेस करण्याची ताकद धमक आहे अष्टविनायक ठाकूरवाडा संघासमोर. परंतु इथं मात्र 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता या गोलंदाजाकडे सर्व काही दारोमदार असेल. या गोलंदाज जर 14-15 धावा खर्च केल्या तर एक डेंजर झोनमध्ये स्कोअर कार्ड पाहायला मिळेल. परंतु याने कंजूसभरी गोलंदाजी केली तर कुठेतरी डावाला आकार मिळेल. पाहूया यावेळेस नितीन येतोय स्ट्राईक वरती. चला स्पीडअप करा. आणि सदान म्हात्रे यांनी तर ओपनिंग देत असताना सांगितलं होतं की आम्ही 40+ धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न इथं साकारत असताना चांगली फटकेबाजी मुकेश यांची पाहायला मिळाली. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. क्या बात आहे. लेग स्टंपवर अटॅक करण्याचा प्रयत्न होता परंतु अटॅक केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिजन मधून चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. बिगिट चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या 50 कंप्लीट केली जाते. धावफलकावरती 50 धावा लागल्या गेल्या आहेत. जिथून मात्र गोलंदाजाने एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण होईल या डिफेन्स करता येतील याच्यासाठी चांगला प्रयत्न फलंदाजांचा पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर या डावाला सुरुवात झाली विश्वनाथ यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर गणेश यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. किरण यांनी चांगली गोलंदाजी केली होती. निर्धाव चेंडू हाताळला होता आणि इथे आपण पाहतोय या चेंडूवरती चौकार. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस फुल टॉस. ताकद झोकून दिली. पॉवर झोकून दिली चेंडू वरती आणि आपण पाहिलं तर मिडापच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. नो बॉल. 7 धावा. क्या बात आहे. एक तर रना बनताय त्यात बोनस गुण दिला जातोय. या 7 धावा या चेंडूवरती गणल्या जात आहेत. 57 धावा धावफलकावरती. 57 बोर्ड. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू फेकून झालेला आणि इथं मात्र आपण पाहतोय खराब हाताळणी. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. आज कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथं मात्र आपण पाहतोय काय घडते मैदानाच्या आतमध्ये. बॉल झाली ना. नो बॉल ना. यस फलंदाज बोल्ड झाला होता परंतु फ्री हिटचा चेंडू होता. इथं मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव अर्जित केली जाते. एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहिली तर 58 धावा धावफलकावरती. धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामधून आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि कालच्या दिवसातून क्वालिफाय झाले. आजच्या दिवसातून पाहूया कुठला संघ क्वालिफाय होतोय. आज वरील गटामध्ये आपण पाहिलं दिवास्पट दिवा हा पुढे सरकला गेला आहे. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर चांगली कामगिरी झाली होती. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा विजेंद्र तयार होते. यावेळेस उडवलाय. हाही फटका चांगला आहे. नो चान्स फिल्डर. चेंडू सीमा पार. अजून एक दमदार असरदार मिळतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आपण पाहू शकता धावफलकावरती
62 धावा या स्पर्धेचा हाय स्कोर आपण जर पाहिलं तर 79 धावांचं दिवा स्फोट दिवा या संघाने बनवल्या गेल्या होत्या. या अगोदर आपण पाहिलं तर दापोडे संघाचा 69चा होता आणि त्याच पहिला सामना खेळत असताना दिवास्फोट दिवा संघाने 69 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये अफलातून फलंदाजी. इथं मात्र नो बॉल. यस, खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू असावा कदाचित पंचांच्या माध्यमातून. यस, खेळपट्टीच्या बाहेर ज्यावेळेस चेंडू हाताला जातो त्यावेळेस नो बॉल घोषित केला जातोय आणि इथं येणारा चेंडू हा फ्री हिट. 63 ऑन बोर्ड. पुढील चेंडू पुन्हा एकदा नो बॉल. आज लाईन लेत सापडत नाहीये. इथेही नो बॉल हाताला जातो. या ओव्हरमध्ये 3 नो बॉल पाहायला मिळेल. कुठलाच गोलंदाज कारगर ठरत नाहीये. किरण या गोलंदाजाने फक्त 13 धावा दिल्या होत्या आणि हाही गोलंदाज एक मागणा ठरतोय. 64 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. फ्री हिट अजूनही बरकरार आहे. पाहूया. स्लोअरचा मारा केला होता. चेंडूला उडवलाय जरूर. पाहूया. एक धाव कंप्लीट केली जाते आणि इथं मात्र दुसरी धावेचा प्रयत्न होतही का. यस, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांनी स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर लागलीच जाते. ती म्हणजे आपण पाहू शकता 66 धावा धावफलकावरती जुडल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु त्यांनाही बीट करून चेंडू मात्र सीमा पार जाताना पाहायला मिळतोय. अजून एक मिळतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरकते तर ती 70 धावा ऑन बोर्ड. आता भरपूर धावा झाल्या आहेत. खूप धावा अकाउंटमध्ये जुळल्या गेल्या आहेत. 70 धावा. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू या वेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दबाव टाकल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुरून क्षेत्ररक्षक येईल आणि सहज पावलाने याही 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 72 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. याही गोलंदाजाने 26 धावा दिल्या. आपण पाहिलं तर खूप मोठं षटक आपल्याला पाहायला मिळालं. या अगोदर जर विचार केला तर एक 17 चेंडूंचा ओव्हर आपल्याला पाहायला मिळाला होता. सरवली पाडा करून खेळत असताना साईनाथ या गोलंदाजाकडून आपण पाहिलं तर भादवड या संघाविरुद्ध खेळत असताना 17 चेंडूंचा षटक हाताळला होता आणि इथं जर पाहायला गेलं तर विजेंद्र यांनी सुद्धा आपण पाहतोय 9 चेंडूंचा हा षटक पाहायला मिळाला. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर लागलीच जाते. आतापर्यंत पाहू शकता आपण 73 धावांचं लक्ष निश्चित असेल अष्टविनायक ठाकूरपाडा संघासमोर. प्रत्यक्षात ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस ऐकूया आजच्या दिवसातील गोड आवाज उमेश पाटील सर यांच्या आवाजाने. खेळाडू कक्षामध्ये पाणी घेऊन जायचंय. तर पहिल्या सत्रामध्ये 72 धावा झालेल्या आहेत काळीकामाता कालवाड संघाच्या आणि विजयासाठी 73 धावांचे आव्हान ठेवलेलं आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघासमोर. मुकेश नाबा यांची 33 धावांची खेळी. त्यानंतर विद्यानंद यांनी 20 धावा बनवल्या. त्यानंतर नितीन यांनी 15 धावा बनवल्या. अशा प्रकारे 72 धावा 4 ओव्हरमध्ये काढलेल्या आहेत कालिका माता कालवार संघाने.
हे दोघं मेन नाही ना गावाच्या मग बॅटिंगच करायची कुठं पण तुम्ही त्याच करा आपल्याला बोलत जाऊ सोबत बॅटिंगच रन झाल्यावर घरात चेंडू पण खराब सहज करा मस्त होतं ना हो मजा बसलो झाडाखाली तसा काही नाही तुमची बायको पण केवढीच आहे हो माझी पण केवढीच आहे तुमची ते यांचे घरात मोठे घरात कोणाची हा मागे कोरोनामध्ये गेले ते त्यांच्या घरी पहिले स्वाध्यायला होतो ना तेव्हा जायचो हा स्वाध्याय मी पण जायचो तेव्हा जायचो त्यांचे दादा बाबा वारले ना नारायण पाटीलचे वडील फलंदाजीमध्ये 33 धावा काढल्या तर गोलंदाजीमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. स्ट्राईकला भगवान आणि विश्वनाथ अशी सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. स्ट्राईकला असतील भगवान आणि नॉन स्ट्राईकला असतील विश्वनाथ. 4 षटकामध्ये 73 बनवायचे आहेत आणि या स्पर्धेतला विक्रम 4 षटकामध्ये 79 धावा दिवास्फोट दिवा या संघाने बनवल्या गेल्या आहेत. आजच्याच दिवसामध्ये तो विक्रम झालेला आहे या स्पर्धेमधला. पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पहिल्याच चेंडूवर होतोय फलंदाज बाद. प्रवीण यांनी हा झेल घेतलेला आहे. भगवान याची खेळी ते संपुष्टात आले. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. डीप मिड विकेटला प्रवीण म्हात्रे यांनी हा झेल घेतलेला आहे. अतिशय सुरेख असा झेल आणि पहिल्याच चेंडूवर सफलता मिळते कालवार संघाला. मुकेशला 0 या धावसंख्येवर अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचा पहिला फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जय हिंद दाखल झालेले आहेत. मुकेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जय हिंद साठी. यावेळी सफल क्रॉस झाले होते. फ्लिक केलेला आहे चेंडू. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. अतिशय सुरेख असा हा चौकार जय हिंद यांच्या बॅटमधून आलेला आहे. चौकाराने श्री गणेशा झालेला आहे. अकाउंट ओपन केलेला आहे जय हिंद याने. 73 बनवायचे आहेत तर मोठे फटके मारावेच लागतील. धावा बनवाव्याच लागतील प्रत्येक षटकामध्ये. पुन्हा एकदा मुकेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. समोर फलंदाज जय हिंद त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण बघितला. पॉवर प्लेचं हे षटक आहे त्यामुळे दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळी चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार.
या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 8. लागोपाठ 2 चौकार आलेले आहेत जय हिंद यांच्या बॅटमधून. ओव्हरपिच चेंडू होता, लॉंग ऑन सीमेरेषेजवळ हा फटका आपण बघितला. खूप मोठी गॅप होती दोन क्षेत्ररक्षकांमध्ये. ते गॅपमधूनच चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न, आता मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू. हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला होता मुकेश यांनी आणि बॅटच्या पट्ट्यात आला नाही. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता तिथे. पुन्हा एकदा मुकेश गोलंदाजी ट्रॅकवर जय हिंदसाठी. इथे मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता. एलिव्हेशन तेवढे चांगलं नाही. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी होती. इथे मात्र 3ऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. दोन धावांची संघाची धावसंख्या होती ती 10. 1 बाद 10 आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मुकेश याचा समोर आहे. फलंदाज जय हिंद. जय हिंदच्या बॅटमधून त्या 10 धावा आलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू होता, चेंडू उडवलाय, चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेकडे. सदानंद म्हात्रे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान 2 धावा काढलेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, ते मात्र फलंदाज होतोय बाद. धावसंख्या होती ती 12. पहिले षटक ते संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवर धावा आहेत त्या 12. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना गणेश ठाकरे. त्र्याहत्तर धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. तर 18 चेंडूमध्ये 61 धावा बनवायच्या आहेत. समोर फलंदाज असेल गणेश ठाकरे. क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न निर्धावच्या स्वरूपात. चांगले गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव हाताळलेला आहे. धर्मेश क्रमांक 2 चे षटक घेऊन आलेले आहे. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळलेला आहे धर्मेश यांनी. पुढचा चेंडू गणेश याच्यासाठी. इथे मात्र शफल क्रॉस झाले होते. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. 4 मुंड्या चित केलेले ते गणेश याला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. योगेश म्हात्रे आज प्लेइंग 11 मध्ये दिसत नाहीयेत कालवार संघाच्या. पुन्हा एकदा धर्मेश गणेशसाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. जसा चेंडू बॅटवर लागला एक आवाज आला होता आणि परफेक्ट टायमिंग झालं होतं या चेंडूवर गणेश ठाकरे यांचं. चेंडू आपण बघितला लॉंग ऑन सीमारेषे बाहेर षटकारासाठी पडायला गेला.
अशा प्रकारे षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या होते ती 18. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू अजून बाकी आहेत. बॉलानं लकी ठेवा कोणतरी एक जण. आता विनर ना यातला विनर तो हा? ते दिवा ते वरच्या निघल्या. धावसंख्या होती ती 18. 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर गणेश ठाकरे याच्या बॅटमधून हा उत्तुंग असा षटकार बघितला. पुन्हा एकदा गोलंदाज धर्मेश, गोलंदाजी ट्रॅकवर गणेश ठाकरे यांच्यासाठी 73 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर प्रहार करणे इथे गरजेचं झालेलं आहे ठाकूरपाडा संघासाठी. ते मात्र पाठलाग केला होता चेंडूचा. पंचांचा इशारा, नो बॉल. आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. 9 बॉलच्या मदतीने धावसंख्या होती ती 19 आणि हा चेंडू असणार आहे फ्री हिट. ओव्हरपिच चेंडू होता. स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. वारंवार चकवा देत आहेत गणेश ठाकरे यांना गोलंदाज धर्मेश. चांगलं बॅटल इथे पाहायला मिळत आहे धर्मेश आणि गणेश यांच्यामध्ये. पुन्हा एकदा धर्मेश गणेशसाठी. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतलेली आहे चेंडूने. चेंडू जातोय लॉंग स्टॉक सीमारेषेकडे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत. त्याच दरम्यान 2 धावा करण्याची संधी होती फलंदाजाला. या 2 धावांची संघाची धावसंख्या होते 21. पुढचा चेंडू धर्मेशाचा. पुन्हा एकदा समोर आहे फलंदाज गणेश ठाकरे. इथे मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला आहे. अतिशय सुरेख असा फटका, चौकार. याच बरोबरने 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा बनवाव्या लागतील 48. 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये 24 धावा बनवायला लागतील. 12 चेंडू 48 धावा. बारा चेंडू 48 धावांची गरज. नवीन गोलंदाज क्रमांक 3 षटक घेऊन प्रवीण म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. समोर फलंदाज जय हिंद आणि नॉन स्ट्राईकला गणेश ठाकरे. 12 चेंडू 48 धावांची गरज. पाहूया निर्णायक षटक टाकण्यासाठी प्रवीण म्हात्रे आलेले आहेत. या षटकामध्ये जर 20+ धावा झाल्या तर नक्कीच सामन्यात रंगत टिकून राहील. चला स्पीडअप करायचं आहे. पहिला चेंडू प्रवीण म्हात्रे सज्ज आहे गोलंदाजी ट्रॅकवर जय हिंद साठी. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू.
पुन्हा एकदा प्रवीण म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर जय हिंद साठी. 12-11 मध्ये 48 बनवायचे आहेत. फुलटॉस चेंडू होता, स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत प्रकाश म्हात्रे, चांगले क्षेत्ररक्षण होते. फक्त आणि फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 26. इथे मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता, शरीरावर आदळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगले नियोजनबद्ध गोलंदाजी झालेली आहे कालवार संघाकडून. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातला. 26 धावा फक्त धावफलकावर लागलेल्या आहेत. अजून 47 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत फक्त 8. ते मात्र खोदून काढलेला आहे चेंडूला. प्रोटेक्शन तिकडे आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या आहे 27. तर 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 46 धावा बनवायचे आहेत. 7 चेंडू आणि 46 धावा. प्रवीण म्हात्रे जय हिंद साठी. ते मात्र चेंडू उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. फक्त एक धाव घेण्याची संधी होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज होतोय धावबाद. तर व्यासपीठावर उपस्थित कालवार गावचे उद्योगपती रमाकांतजी म्हात्रे यांना स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. तर त्यांचे मित्र श्री गोरखनाथ पाटील यांच्या हस्ते हा सन्मान इथे होत आहे. कालवार गावचे उद्योगपती डॅशिंग पर्सनॅलिटी रमाकांतजी म्हात्रे आज या सामन्यांच्या निमित्ताने इथे आलेले आहेत आणि त्यांचा इथे सत्कार होत आहे. धन्यवाद. तर शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू उडवलाय सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा होतो 6 धावा. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 34. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा. नो बॉल. धावसंख्या होते ती 35. अजूनही 38 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला 5 चेंडू आणि 38 धावा. ते मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतोय प्रवीण. झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय. आणि फ्री हिट होती जी काही फरक पडला नसता. झेल जरी घेतला असता तरी काही फरक पडला नसता. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 36. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू खाली पुन्हा एकदा प्रवीण म्हात्रे. आता यावेळीच मात्र चूक होणार नाही. फलंदाज होतोय बाद. किरण हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये विजेंद्र दाखल झालेले आहेत. फक्त आणि फक्त औपचारिकता राहिली या सामन्यामध्ये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 38 धावा बनवायच्या आहेत. 37 धावा बनवायच्या आहेत.
चेंडूमध्ये 37 धावा बनवायच्या आहेत. फक्त औपचारिकता राहिलेली आहे. यानंतरचा सामना असेल विजयी संघ विपक्ष न्यू मिलन पायगाव. न्यू मिलन पायगाव संघाचा कर्णधार आपण येथे टॉसबॉक्समध्ये यायचा आहे. न्यू मिलन पायगाव संघाला विनंती असेल आपला कर्णधार येथे टॉसबॉक्समध्ये पाठवायचा आहे. हा सामना संपल्यानंतर आपला सामना विजयी संघाशी होणार आहे. विजेंद्र आलेले आहेत खेळपट्टीवर. चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाही. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातो या सीमारेषेकडे गेला. फक्त एकच धाव घेतली. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 37. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलटच चेंडू. चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. दोन षटकार आलेले आहेत आतापर्यंत. हे जर षटकार पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये आले असते, पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये हे जर षटकार आले असते तर नक्कीच सामन्याचं चित्र काही वेगळं दिसलं असतं. पण तसं मात्र झालं नाही आहे. शेवटच्या षटकामध्ये इथे षटकार येत आहेत. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू हाताला गेला होता. निर्धाव चेंडू. आणि अशा प्रकारे अष्टविनायक ठाकूरपाडा हा संघ इथे पराभूत झालेला आहे. विजयी संघ कालिका माता कालवार यांचे खूप खूप अभिनंदन. आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू खेळाडू मुकेश. फलंदाजी करताना 33 धावा. त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली. एक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला 12 धावा खर्च करून. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच मुकेश. चला या लवकर मुकेश. आणि न्यू मिलन पायगाव संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. किती मोठा नो बॉल पडला. चला कालवार संघाचा कर्णधार आणि पायगाव संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच मुकेश.